सचिन अहिर हे उपसभापती पदाच्या खुर्चीत बसल्यावर शिंदेंनी वरळी विधानसभेची जागा सोबतच दक्षिण मुंबईची लोकसभेची जागा ही शिंदे गटाच्या नावावर फिक्स केल्याची चर्चा सुरू झाली होती. आता या चर्चेत रंग भरला होता आणि अशातच या चर्चांमध्ये एका वादग्रस्त नावानं एंट्री घेतली. यापूर्वी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंवर टीका करून वादात सापडलेल्या समित ठेक्कर यांनी आपला सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स वर एक पोस्ट टाकली, ज्या पोस्टमध्ये त्यांनी वरळीच्या राजकीय भविष्याच्या अनुषंगानं वेगळीच गणितं मांडली. आता वरळीतून उद्धव ठाकरेंचे आदित्य ठाकरेही नाहीत, एकनाथ शिंदेचे सचिन अहिरही नाहीत, मिलिंद देवराही नाहीत, तर आता अजिंक्य नाईक हे महायुतीकडून भाजपचे उमेदवार असतील असं भाकीत समीर ठक्कर यांनी केलं. त्यामुळे सध्या सगळीकडे अगदी मराठीमधील प्रतिष्ठित माध्यम समूहांनी देखील समीर ठक्कर यांच्या पोस्टचा आधार घेत अजिंक्य नाईक यांच्या नावाची चर्चा सुरू केली. त्यामुळे खरोखरच भविष्यात अहिरांना डावलून भाजपचे अजिंक्य नाईक हे महायुतीचे उमेदवार म्हणून इथं उतरतील का? सोबतच अजिंक्य नाईक कोण आहेत आणि जे समीर ठक्कर आहेत त्यांच्या नावाची इतकी चर्चा होतीये, ते समीर ठक्कर नक्की आहेत कोण, त्यांचा इतिहास काय सांगतो आणि त्यांच्या पोस्टला इतका गांभीर्यानं का घेतलं जातंय, या सगळ्या गोष्टी समजावून सांगणार आहे पुढच्या काही मिनिटांमध्ये. नमस्कार, मी शशिकांत हिवरकर आणि तुम्ही पाहताय कट टू कट. अजिंक्य नाईक हे मुंबई क्रिकेट असोसिएशनशी संबंधित आहेत. अजिंक्य नाईकांचं मूळ गाव हे कोकणातलं, मात्र त्यांचा जन्म आणि शिक्षण हे मुंबईमध्येच झालं. त्यांच्या कुटुंबाला स्वतःची अशी राजकीय पार्श्वभूमी नव्हती, मात्र तरीही 15 वर्षांपूर्वी अजिंक्य नाईक हे मनसेचे युवा पदाधिकारी होते. नंतर त्यांनी राजकारण सोडून दिलं आणि स्वतःला समाजकार्यात आणि क्रिकेटमध्ये वाहून घेतलं. सोबतच अजिंक्य नाईक हे वसईचे माजी आमदार आणि बहुजन विकास आघाडीचे सर्वेसर्वा हितेंद्र ठाकूर यांचे जावई देखील आहेत. ते हितेंद्र ठाकूर हे अजिंक्य नाईक यांचे चुलत सासरे आहेत. तर मुंबई क्रिकेट असोसिएशनचे माजी उपाध्यक्ष पंकज ठाकूर हे अजिंक्य नाईक यांचे सासरे आहेत. सोबतच माजी आमदार क्षितिज ठाकूर हे अजिंक्य नाईकांचे मेहुणे आहेत. अजिंक्य ठाकूर यांचे सासरे पंकज ठाकूर यांनी मुंबई क्रिकेट असोसिएशनमध्ये जवळपास 4 टर्म शरद पवार यांच्या बरोबर काम केलेलं. पुढे अजिंक्य नाईक हे देखील मुंबई क्रिकेट असोसिएशनशी संलग्न झाले. यामध्ये त्यांना हितेंद्र ठाकूरांचं राजकीय वजन आणि पंकज ठाकूरांचे शरद पवारांसोबत असणारे संबंध याचा फायदा झाला. त्याचा फायदा घेतच अजिंक्य नाईक हे मुंबई क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष झाले. खरं तर अजिंक्य नाईक हे 2 वेळेला अध्यक्ष झाले. ते दुसऱ्यांदा जेव्हा अध्यक्ष झाले त्यावेळी त्यांच्यासोबत रेसमध्ये भाजपचे प्रसाद लाड होते, एनसीपीचे जितेंद्र आव्हाड होते, सोबतच मिलिंद नार्वेकर देखील होते. मात्र या सगळ्या उमेदवारांनी ऐनवेळी माघार घेतली आणि यासाठी एनसीपीचे शरद पवार यांनी प्रयत्न केल्याचं त्यावेळी बोललं गेलं होतं. आणि त्यावेळी अजिंक्य नाईक हे बिनविरोध अध्यक्ष झाले. अध्यक्ष होण्यापूर्वी अजिंक्य नाईक यांनी मुंबई क्रिकेट संघटनेचे सचिव म्हणूनही काम केलेलं. सुरुवातीला त्यांनी कार्यकारिणी सदस्य म्हणून सुरुवात केलेली होती. संघटनेचे तत्कालीन अध्यक्ष असणारे अमोल काळे यांचं आकस्मिक निधन झालं आणि त्यावेळी झालेल्या निवडणुकीमध्ये अजिंक्य नाईक यांनी आशिष शेलार यांचे उमेदवार संजय नाईक यांचा पराभव करून अध्यक्षपद पटकावलेलं. त्यानंतर दुसऱ्यांदा अजिंक्य नाईक हे बिनविरोधपणे मुंबई क्रिकेट संघटनेच्या अध्यक्षपदी निवडून आले होते. हा झाला अजिंक्य नाईक यांचा इतिहास. म्हणजे अजिंक्य नाईक यांचा ओव्हरऑल फॅमिली ट्री आपण समजून घेतलात की अजिंक्य नाईक हे राजकारणाशी कसे संबंधित आहे. मात्र आता अजिंक्य नाईक यांचं नाव कुठल्याही पद्धतीने चर्चेत होतं. पण आता अचानकपणे समीर ठाकूर यांनी एक्सवर पोस्ट टाकून 2029 मध्ये दक्षिण मुंबईतून एनडीएचा खासदार निवडून येईल, मात्र तो पुढीलपैकी कोणीही नसेल. मिलिंद देवरा, मंगल प्रभात लोढा, राहुल नार्वेकर, यामिनी यशवंत जाधव किंवा सचिन आहे. माझ्या सूत्रांची माहिती अचूक असेल तर अमित शहा, देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी दक्षिण मुंबईसाठी एनडीएचा उमेदवार निश्चित केलाय. मी त्या अनुषंगानं तुम्हाला काही संकेत देतो. त्यांना क्रिकेटमध्ये विशेष रस आहे. ते वरळीचे स्थानिक रहिवासी आहेत आणि त्यांचा वसई विरारशी देखील संबंध आहे. जानेवारी 2027 पासून तुम्हाला 2029च्या निवडणुकीची तयारी सुरू झालेली दिसेल. अशा आशयाचं ट्विट समीर ठक्कर यांनी केलं आणि अजिंक्य नाईक यांचं नाव चर्चेत आलं. आता आपण समीर ठक्कर यांच्याबाबत बोलूयात. आता यावेळी म्हणजे ही पोस्ट समीर ठक्कर यांनी केलेली आहे. ही पोस्ट करून समीर ठक्कर यांनी सचिन अहिर यांच्याबाबत बांधल्या जाणाऱ्या दिल्लीतल्या आडाख्यांना सुरुवातीलाच नेस्तनाबूत करण्याचा प्रयत्न केलाय. महायुतीकडून ही जागा भाजपच्या वाटेला जाईल असंही त्यांनी इनडायरेक्टली सांगितले असं म्हणताय. तिथं सध्याची दक्षिण मुंबई मधली जर राजकीय गणितं बघितली तर दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघात वरळी, शिवडी, भायखळा, मलबार हिर,
मुंबादेवी, कुलाबा असे विधानसभेचे 6 मतदारसंघ येतात. लोकसभेला या सगळ्यांचा मिळून दक्षिण मुंबई मतदारसंघ होतो. इथून सध्या शिवसेनेचे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अरविंद सावंत हे खासदार आहेत. ते 2014 पासून सलग तिसऱ्यांदा इथं लोकसभेचे खासदार आहेत. 2024च्या निवडणुकीत त्यांनी जवळपास 3,95,000 मतांसह विजय मिळवलेला. हा विजय मिळवताना त्यांनी शिवसेना भाजप महायुतीच्या यामिनी जाधव यांचा पराभव केला होता. दक्षिण मुंबई मतदारसंघ हा सुरुवातीला काँग्रेसचा बालेकिल्ला राहिलेला. 14ला इथं शिवसेनेनं पहिल्यांदा भगवा फडकला. या मतदारसंघात येणाऱ्या विधानसभा मतदारसंघांचा आढावा घेतला तर वरळी, शिवडी, भायखळा या तीनही विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आहेत. तर मुंबादेवी इथे महाविकास आघाडीतील काँग्रेसकडून अमीन पटेल आमदारकी भूषवतात. तर दुसरीकडे मलबार हिलमध्ये भाजपचे मंगलप्रभात लोढा आहेत. तर कुलाबा येथून राहुल नार्वेकर हे आमदार आहेत. म्हणजेच उद्धव ठाकरे गटाचा या लोकसभा मतदारसंघात वर्चस्व आहे असं म्हणता येईल. मात्र असं असलं तरी समीर ठक्कर यांच्या म्हणण्यानुसार इथून पुढे हा ऋतुभाग कायम राहण्याची शक्यता कमी आहे आणि इथून शिंदे सेना नव्हे तर भाजपचा उमेदवार येईल असंही त्यांनी आपल्या पोस्टमधून सुचवलं. आता आपण ज्या माणसामुळे अजिंक्य नाईक यांच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे ते समीर ठक्कर कोण आहेत हे देखील जाणून घेऊयात, कारण त्यांच्या एका पोस्टमुळे सध्या मुंबईतलं राजकारण ढवळून निघालंय. समीर ठक्कर यांना ट्विटरवर किंवा ज्याला आपण आता एक्स म्हणतो तिथं जवळपास 183K फॉलोअर्स आहेत. भाजपचे अनेक नेते कार्यकर्ते त्यांना फॉलो करतात, त्यांच्या संपर्कात असतात. सोबतच आपल्या प्रोफाईलमध्ये त्यांनी मोदी का परिवार असंही लिहिलंय. सध्या या प्रोफाईलवर देवाचा फोटो आहे. पण कदाचित तुम्हाला आठवत असावं 2020 मध्ये समीर ठक्कर हे नाव मोठ्या प्रमाणात चर्चेत आलेलं. त्याला कारण होतं 2020 मध्ये समीर ठक्करनं राज्यात महाविकास आघाडीचं सरकार असताना आणि उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना एकंदरीत सरकार विरोधात सोबतच खास करून उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या विरोधात अनेक अपशब्द वापरले होते, वादग्रस्त विधानं केली होती. त्यामुळे समीर ठक्करला अटकही करण्यात आलेली, पुढं त्यांची जामिनावर सुटका झालेली. या समीर ठक्करच्या संपर्कात भाजपमधील मोठमोठे नेतेही असल्याचं बोललं जातं. त्यांच्यासोबतचे त्यांचे अनेक फोटो सोशल मीडियावर पाहायला मिळतात. त्यामुळेच सध्या मराठी माध्यमांकडून समीर ठक्कर यांच्या पोस्टला इतकं महत्त्व दिलं जात आहे. सध्या तरी या पोस्टवर शिंदे सेना, भाजप किंवा अजिंक्य नाईक यांपैकी कोणीही प्रतिक्रिया दिलेली नाहीये. सोबत नाईक यांचे सासरे, ठाकूर कुटुंब आणि भाजप यांचे संबंध देखील सर्वश्रुत आहेत. पण भाजपचा देखील धक्कातंत्राचा आजवरचा इतिहास राहिलाय. त्यामुळे आता येत्या काही दिवसात अजिंक्य नाईक हे महायुती म्हणजे भाजपचे दक्षिण मुंबईमधून लोकसभेला उमेदवार असणार का हे चित्र भाजपकडूनच स्पष्ट होईल. तुर्तास इथेच थांबूयात. पण या सगळ्या अनुषंगानं तुमची मतं काय आहेत? अजिंक्य नाईक हे भाजपकडून दक्षिण मुंबईत खरंच उभे राहतील का? तुमची मतं मला कमेंट्समध्ये आवर्जून कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. सोबत अशाच राजकीय घडामोडी जाणून घेण्यासाठी कट टू कटला सबस्क्राईब करायला विसरू नका.